जय जय रघुवीर समर्थ। रामा मी तव दास दास म्हणता, माते कशाचे भय। रामा जाईन ज्या सुखस्थला, होईल तेथे जय। रामाया भुवनत्रयी तुझ विना, नाही दुजा तारक। रामा तू सकलार्थ पूर्ण करसी, तू तात मी बालक। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे। अपत्यापरी पाववी प्रेम ग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। ज्ञानेश्वराचाची अवतार झाला, म्हणोनी वदे नित्य ज्ञानेश्वरीला। भगवंत रूपे पाहतो समजता, नमस्कार माझा सद्गुरु यशवंता। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। नमस्कार श्रोते हो, संत समागम या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपण गेले तीन दिवस समर्थांची करुणाष्टके हा विषय चिंतनाला घेतलेला आहे। आपण तो विषय पाहत आहोत। मी सुरुवातीलाच नित्याच्या प्रवणजी केळकरांना नमस्कारही करते, प्रवणजी शास्त्रींना, आणि त्यांचे आभारही व्यक्त करते की त्यांच्यामुळे हा विषय मला तुमच्यापर्यंत नेण्याची किंवा तुमच्यापर्यंत ठेवण्याची संधी मिळाली। त्यांचे शतशः आभार। श्रोतेहो, आपण करुणाष्टकं पाहतोय समर्थांची। त्याच्यामध्ये आजपर्यंत आपण करुणाष्टक पाहिली, आणि आजचं करुणाष्टक जे पाहणार आहोत ते भक्तिमार्ग सांगणारं अतिशय सोपं असं अष्टक आहे। नित्य उपासनेमध्ये आपण ते म्हणजे सज्जनगडवर गातातही, म्हणतातही अतिशय शांत आणि चांगल्या स्वरात आणि करुणामयी स्वरामध्ये आळवलेलं असं हे समर्थांचं अष्टक आहे। याच अष्टकाच्या 9 ओव्यामध्ये समर्थ रामदास रामाजवळ भक्तीचं वागणं मागत आहेत, भक्तीचं दान मागत आहेत। बघा, हा मनुष्य जन्म आहे, हा मनुष्य देह आहे। 84 लक्ष योनी फिरतो तेव्हा आपल्याला हा मनुष्य जन्म प्राप्त होतो, नरदेह प्राप्त होतो। मग ह्या नरदेहाचं जर सार्थक करायचं असेल, आपल्या ह्या मनुष्य जन्माला येऊन जर त्याचं कल्याण करायचं असेल, ह्या भवसागरातून जर आपल्याला तरून जायचं असेल, तर आपण रामाजवळ काय मागावं याचं सुरेख वर्णन या अष्टकामध्ये आहे। बघा श्रोते हो, आपण काय करतो, सर्व प्रकारचं ऐश्वर, बंगला, गाडी, मुलं बाळं हे मागण्यासारखं नाही आहे, ते मिळत राहतं। प्रयत्नाची जोड दिली की हे सगळं आपोआप आपल्याकडे येतं। पण मागायचं काय रामरायाकडे किंवा आपल्या उपास्याकडे, आपल्या देवाकडे आपल्याला काय मागायचं आहे हे समर्थ या अष्टकामध्ये खूप छान सांगतायत। म्हणजे ह्या अशाश्वताच्या ठेव्याची, म्हणजे जे बंगला, गाडी, मुलं बाळं, संसार हे सगळं अशाश्वत आहे, नाशवंत आहे। आपल्याला मागायचं आहे ते शाश्वत मागायचं आहे। मग शाश्वत सुख काय आहे? परमेश्वराजवळ आपल्याला जागा मिळणं, श्री रामाच्या चरणाशी आपल्याला जागा मिळणं किंवा मोक्ष मिळणं हे एक शाश्वत मागणं आहे, आणि तेच आपल्याला मागायचं आहे। किंवा समर्थाने ते कसं मागितले आपल्याला बघायचे। श्रोते, आपण बघतोय समर्थांनी ईश्वराप्रती जाण्याचे आपल्याला 4 मार्ग सांगितलेले आहेत। ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे, कर्म मार्ग आहे आणि भक्ती मार्ग आहे। पण
योगमार्ग, ज्ञानमार्ग, कर्ममार्ग अनेकांनी आचरण केला, त्यापासून खूप म्हणजे संत विभूती महात्मे तो त्या मार्गाचा अवलंब करून त्यांनी परमेश्वराशी अनुसंधान साधून परमेश्वराच्या चरणाशी ते गेलेही, स्वरूपसंधानी मिळालेही. पण आत्ता आपल्यासारख्या सामान्य माणसांना किंवा कलियुगामध्ये जर आपल्याला या परमेश्वराच्या चरणाशी जाण्यासाठी कुठला मार्ग अवलंबायचा असेल तर तो भक्तिमार्ग सर्वात सोपा आणि सहज करता येण्यासारखा. त्याला कुठलं अनुष्ठान करावं लागत नाही किंवा वेगळा भक्ती, अगदी प्रेममय भक्ती, पूर्ण स्वतःचं स्वत्व विसरून केलेली भक्ती परमेश्वराला अतिशय प्रिय असते किंवा प्रिय होते आणि तो भक्त परमेश्वराच्या अतिशय जवळ जातो चरणाशी. म्हणून समर्थ आपल्याला भक्तिमार्ग सांगतायत. बघा, भगवंतावर प्रीती म्हणजे अतिशय समरसतेने प्रीती, आपलं सगळं सर्वस्वपणाला लावून केलेली प्रीती म्हणजे हे प्रमुख सूत्र आहे आपल्या भक्तीचं. नारद काय म्हणतात भक्तिसूत्रामध्ये बघा, सात्वस्मिन परमप्रेम रूपा म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी नितांत प्रेम म्हणजे भक्ती असं नारद म्हणतात. मग समर्थही आपल्याला हीच भक्ती रामाच्या पायी लावायला सांगत आहेत. समर्थ जुन्या दासबोधातल्या एका ओवीमध्ये म्हणतात, रामासी इतुके मागावे जे आपण रामचे व्हावे. म्हणजे त्या भक्तीमध्ये किती आर्तता आहे आणि किती समरसता, एकरूपता आहे की आपण रामाला काहीतरी मागायला जायचं आणि आपण राम होऊन जायचं. किंवा तुकाराम महाराज काय म्हणतात बघा, देव पहावयासी गेलो देवची होऊन ठेवलो. म्हणजे मी देवाला बघायला गेलो आणि त्याला बघता बघता त्याच्या सगुण रूपामध्ये इतका तल्लीन झालो की म्हणजे मला भान राहिलं नाही, देवाचं होऊन गेलो म्हणजे मी इतका एकरूप झालो त्याच्याशी. म्हणजे ही भक्ती आपल्याला खरोखरच समरस करणारी आहे. आता यावर्षी बघा आषाढी वारीची गर्दी पंढरपुरात नाही आहे. आपण खरंच म्हणजे आपण लोक आता आपल्या श्रोत्यामध्ये जात असतील बरेच जणं, पण जात नाहीत तरीसुद्धा त्या वारीचं सुख आपण घरी बसून अनुभवतो. काय तो प्रेमाचा भक्तीचा रंग असतो, काय तो विठ्ठल वाटतं की साक्षात विठ्ठल वाळवंटात अवतरलेत. ही भक्तीच आहे ना, तन मन धन विसरून केलेली भक्ती परमेश्वराच्या पायाशी रुजू होते, विठ्ठलाच्या पायाशी रुजू होते. त्या रामालाही तीच म्हणजे कलियुगामध्ये तर नामस्मरण भक्ती म्हणजे भक्तीचा महिमा अत्यंत सांगितलेला आहे सगळ्यांनीच. आणि ही भक्ती समर्थही आपल्याला सांगतात. आणि बघा आपल्याकडे आपली संस्कृतीच अशी आहे की अनेक भक्त होऊन गेले, प्रत्येक वेगवेगळ्या मार्गाने गेलेले आहेत. बघा प्रल्हाद, ध्रुव यांनी कठोर तपश्चर्या केली आणि ते त्या भक्तिमार्गाने म्हणजे त्यांनी तपश्चर्या करून परमेश्वराला प्रसन्न करून घेतला. आता आपण मालिकांमध्ये बघतोच आहोत. पण पूर्वीसारखी तपश्चर्या किंवा तेवढा कठोर परिश्रम करणं आता शक्य आहे का? त्यासाठी चालता बोलता उठता बसता अशी करणारी भक्ती म्हणजे सतत आपलं नित्यकर्म करताना सुद्धा परमेश्वराशी अनुसंधान ठेवून जी भक्ती करतो, परमप्रीतीने भक्ती, त्याच्यातून आपल्याला जे साधायचं ते आपण साधतोच. समर्थांनी हे अष्टकामध्ये असं सांगितलं, फक्त मागणं मागितलं त्याला. आता रघुनायकाला फक्त ते मागणं मागतायत. रघुनायका मागणे हेची. आता ते काय म्हणतात बघू आपण. उदासीन हे वृत्ती धरावी, अति आदरे सर्व सेवा करावी, सदा प्रीती लागो तुझे गुण गाता, रघुनायका मागणे हेची आता. समर्थ म्हणतात, झाला प्रपंच केला, प्रपंचात बुडलेलोच आहे मी, मला प्रपंचामध्ये सगळे षड्रिपू हे माझे जीवलगच आहेत, पण आता मला उदासीन वृत्ती पाहिजे. म्हणजे याच्यातून हे तर करायचंच आहे, प्रपंच करायचा आहे, पण त्याच्यामध्ये उदास वृत्ती म्हणजे करून अकर्ता. करायचं तर सगळं आहे पण त्याच्यापासून वेगळं राहायचं, म्हणजे त्याच्यापासून वेगळं कसं निघता येईल हे मला बघायचं आहे, हे मला शिकायचं आहे. पद्मपत्रम इवांभसा म्हणजे पाण्यामध्ये कमलपत्र असतं पण ते पाणी शिरू देत नाही बघा. असं पाण्यात राहून ते कसं कोरडं राहतं पाण्यापासून वेगळं. किंवा सोनं बघा, सगळ्या दागिन्यात शोभून दिसतं पण ते गाळलं सोनं की सोनं आपापलं वेगळं दिसतं आणि बाकीचे काळे मणी वगैरे वेगळीकडे निघतात. म्हणजे आपण प्रपंचात राहून प्रपंचापासून अलिप्त राहायला शिकलं पाहिजे. समर्थ ते मागणं मागतायत की मला उदास वृत्ती दे, म्हणजे मला थोडं अलिप्त राहायला शिकव किंवा ह्या प्रपंचामध्ये ह्या षड्रिपूंमध्ये. कारण
मला तुझी सेवा करायची. जर मी प्रपंचामध्ये जर लक्ष घातलं, प्रपंचामध्ये जर मी अडकलो, तर तुझी सेवा मला करता येणार नाही, जे की आजपर्यंत झालंच नाही. आता तरी मला माझी वृत्ती उदास कर, म्हणजे ज्यामुळे माझं प्रपंचापेक्षा मला तुझी सेवा करता येईल आणि सदा मला तुझे गुण गायचे, म्हणजे तुझ्या सेवेमध्ये मला अगदी गुंतून जायचं आहे. तुझं गुण गाण्याची, तुझ्या सगुण रूपाचं वर्णन करायची, याच्यासाठी मला उदास वृत्ती दे. आणि हेच एक मी तुला मागतोय रघुनायका, मला एवढंच मागणं आहे तुझ्याकडे की मला माझी वृत्ती उदास करून दे. तुझे रूपडे लोचनी म्या पहावे, तुझे गुण गाता मनासी रहावे. उठो आवडी भक्तिपंथेची जाता, रघुनायका मागणे हेची आता. समर्थ म्हणतात, हे रामराया, आता माझ्या डोळ्यासमोर फक्त तुझं सगुण रूप आलं पाहिजे. म्हणजे आपण बघा, गोरा कुंभाराचं उदाहरण जर बघितलं, संत गोरा कुंभार, की सतत ते विठ्ठलाच्या नामस्मरणात दंग असायचे. म्हणजे त्या अगदी एवढे दंग, म्हणजे प्रपंच करता सुद्धा की त्यांनी म्हणजे त्या चिखल तुडवत असताना त्यांचं बाळ पायाखाली आलेलं सुद्धा त्यांच्या लक्षात आलं नाही. त्यांना माहिती आहे की रक्षण करता करविता पांडुरंग आहे, म्हणून त्यांनी स्वतःच्या संसाराची कधी तमा बाळगली नाही. किंवा त्या ह्याच्या आव्यामध्ये मांजरं होती, आवा पेटवला कुंभाराचा, गोऱ्या कुंभाराने, आणि पण ती पांडुरंगाने रक्षिली. पांडुरंग आपल्या भक्तावर कधी लांछन येऊ देत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की आता मला ते दे, की मला तुझं रूप फक्त डोळ्यांनी पाहायचे. संसार खूप झाला, प्रपंच खूप झाला, आणि सतत तुझं रूप बघायचं आहे आणि मनाशी तुझंच फक्त गुणगान करायचं आहे. म्हणजे हे तुझं रूप बघता बघता आता कसं आहे बघा, एकच काम आपण जर सारखं करत राहिलो तर त्याची आवड निर्माण होते की नाही. जर न आवडणारं काम जरी आपण हातात घेतलं आणि ते सतत करत राहिलो, हळूहळू आपला इंटरेस्ट त्याच्यामध्ये येतो किंवा आपली आवड निर्माण होते. तसंच सगुण रूप बघत आपोआप मी तुझे गुण गाईन हळूहळू रोज तेच रूप असलं की, आणि मग हळूहळू मला तुझ्या भक्तीची आवड निर्माण होईल. आणि आवड निर्माण झाली की ती आवड तशीच जास्तीत जास्त होऊन शेवटी मी तुझ्याशी एकरूप होईल. हे मला मागणं पाहिजे रघुनायका, तुझ्याकडे आता एवढंच मागणं आहे माझे. मनी वासना भक्ती तुझी करावी, कृपाळूपणे राघवे पुरवावी. वसावे मज अंतरी नाम घेता, रघुनायका मागणे हेची आता. किती गोड मागणे हो, काय मागतायत बघा. अगदी खूप त्रासही करून मला खूप त्रासातून तुझी भक्ती करायची, मला उपाशी राहायचं वगैरे काही नाही. अशी गोड आपल्या चालता फिरता भक्ती म्हणजे मला तुझं ध्यान दे, तुझं रूप पाहू दे. किती सुंदर लिहिलेलं आहे ह्यांनी समर्थांनी, की माझी इच्छा आहे माझ्या मनामध्ये की मला तुझी भक्ती करायची. किती साध्या शब्दामधून सांगतायत ते, की मला इच्छा आहे रे भगवंता तुझी भक्ती करायची, पण मग माझा हट्ट तू कर, कारण तू कृपाळू आहेस, तू सगळ्यांवर कृपा करतोस ना, मग माझा हा हट्ट तू पुरवला पाहिजेस. मी काय फार मोठं काही मागत नाही आहे तुला, फक्त माझ्या मनामध्ये तुझी भक्ती करावीशी इच्छा आहे आणि ती तू माझी पुरवायची आहेस. वसावे मज अंतरी नाम घेता, मी तुझं नामस्मरण करतोय, मग तू माझ्या मनात येऊन बसला पाहिजेस, तू माझ्या मनात ठसला पाहिजेस. किंवा नामस्मरण करायचं तर तू माझ्या मनामध्ये सतत तू राहायला पाहिजेस, तर मला तुझं नामस्मरण करता येते. एवढंच तुला मला मागायचं आहे, बाकी मला काहीही मागायचं नाही आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. नुपेक्षी मज गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. असं करता समर्थ भावुक होत आहेत बघा. समर्थ म्हणतात, मला फक्त सदा सर्वदा रात्रंदिवस पल पल दिल के साथ फक्त तूच पाहिजेस. हे राघवा, सदा तुझाच मला योग पाहिजे. सतत माझ्या शेजारी निदिध्यासी तू पाहिजेस, मला तू हवा आहेस. म्हणजे तुझ्या ह्याच्यासाठी माझा देह खर्ची घातला तरी मला आनंद आहे, मला चालेल. माझा देह पडला तरी तुझ्या नामस्मरणात मला चालेल. फक्त मला तू माझी उपेक्षा करू नकोस. माझा देह तुझ्यासाठी आहे, आता माझं मन तुझ्यासाठी आहे. फक्त मला तू फक्त उपेक्षा माझी करू नकोस. हे अनंता, हे गुणवंता, मला फक्त एकच मागणं दे की मला तुझी भक्ती करायची, मला तुझ्याजवळ राहायचं आहे.
नको द्रव्यदारा नको एर झारा, नको मानसी ज्ञान गर्वे फुगारा, सगुनी मज लावी रे भक्ती पंथा, रघुनायका मागणे हेची आता. किती गोड मागतायत समर्थ बघा. मला द्रव्य नको, मला पत्नी नको, मला हे तर नकोच नको, पण मला ह्या जन्ममृत्यूच्या एरझारा पण नको आहेत. मला म्हणजे हे रामराया मला काहीही नको. हा जन्ममृत्यूचा, अरे किती सोपं झालं जन्ममृत्यूचा फेरा. म्हणजे तुम्ही भक्ती करा, मन लावून भक्ती केली तर आपल्याला ह्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुद्धा आपली सुटका होणार आहे. हे समर्थ सांगतायत या ओवीच्या माध्यमातून की सामान्य लोकांनी फक्त भक्ती म्हणजे अगदी तपश्चर्या नाही करायची. आपल्या रोजच्या दैनंदिन कामकाजात असताना सुद्धा नित्य नामस्मरण करा, नित्य परमेश्वराची भक्ती करा, तो आपल्याला हा भवसागर तारून नेणार आहे. म्हणतात ते समर्थ की मला द्रव्य नको, दारा नको, मला ह्या जन्ममृत्यूच्या एरझारा नको, मला ज्ञान गर्व हे मला काहीही नको. म्हणजे कारण प्रपंच आला की पत्नी मुलं हे आलं की परत वासना आल्या, परत सगळे षड्रिपू आले, म्हणून मला हे आता काहीच नको आहे माझ्या. आणि मला जे आता तू ज्ञान देणार आहेस त्याचा मला गर्व पण होऊ नको, कधी त्या गर्वाचा फुगारा पण मला नको आहे. फक्त सगुणाच्या पूजेसाठी मला तू भक्तिमार्ग दाखव, आणि मला तू फक्त म्हणजे मला भक्तिमार्ग तू दाखवावास आणि याच्यातनं माझी सुटका करावीस, एवढंच माझ्या तुझ्याकडे मागणं आहे हे रामराया. भवे व्यापलो प्रीती छाया करावी, कृपा सागरे सर्व चिंता हरावी, मज संकटी सोडवावे समर्था, रघुनायका मागणे हेची आता. समर्थ म्हणतायत हा प्रपंच म्हणजे हा भ्रम आहे. हे आता मला कळालं आहे. ह्या भ्रमामध्ये मी अडकलो होतो, ह्या भ्रमाच्या भोवऱ्यात मी फिरत होतो आता. आणि हा भ्रम मी खरा मानला, शाश्वत मानला, त्याच्यामुळे तुझ्या सुखाला, तुझ्या सहवासाला मी अंतरलो आहे. तू कृपेचा सागर आहेस हे रामा. आता मला कळलं आहे हा प्रपंच भ्रम आहे आणि तू माझ्यावर कृपा करून माझं याच्यापासून रक्षण कर. किती अर्थ त्यांनी सांगतायत ते की आता म्हणजे मला नको नको झाला आहे हा प्रपंच. रामा तू माझ्यावर दया कर आणि ह्या भ्रमातून मला बाहेर काढ आणि माझं रक्षण कर या सगळ्यामधून, आणि माझ्या सगळ्या चिंता, माझी सगळी दुःख दूर कर. ह्या दूर करण्यासाठी मला शक्ती हवी, मला तुझी भक्ती हवी, एवढंच मला तुला मागायचं आहे हे रामराया. मनी कामना कल्पना ते नसावी, कुबुद्धी कुडी वासना नीरसावी, नको संशयो तोडी संसार व्यथा, रघुनायका मागणे हेची आता. समर्थ परत म्हणतायत की माझ्या मनामध्ये कल्पना, वासना, कामना, कुबुद्धी हे नको आहे. नको हा संशय नको, कारण ह्या कामना, कल्पना, वासना परत मला अडकवतील. ह्या परत जर त्याच्यामध्ये मी परत अडकलो की ह्या मला घेरतील, तर पुरा माझं मन परत चित्त माझं डळमळीत होईल आणि परत मी नसत्या संसारात पडेन. त्याच्यामुळं नको नको, हे मला काहीच नको, मला माझ्या मनामध्ये ते येऊही देऊ नकोस. म्हणजे ते समर्थ रामावरच भार टाकतायत, निश्चय करतायत ते भक्तीचा, पण ते म्हणतात नाही रामा बघ माझ्या मनात हे येऊ देऊ नकोस, माझ्या मनात ते येऊ देऊ नकोस. म्हणजे रामालाच ते अजून सांगतायत करुणेने, आर्ततेने की म्हणजे तुझ्या कृपेने माझ्या मनात हे नको यायला, ते नको यायला. म्हणजे नाहीपणाने त्याची भक्ती आहे त्यांची की मला हा भ्रम जो संसाराचा निर्माण होईल ह्या कल्पनेमुळे, ह्या वासनेमुळे, मग त्याच्यामुळे मला तुझं दर्शन होणार नाही. तू माझ्याशी मग भ्रम निर्माण झालं की काय पाहिजे काय नको ते नाही कळणार. म्हणजे काय खरं काय खोटं, म्हणजे मी अशाश्वताकडे ओढला जाऊ का शाश्वत काय अशाश्वत काय हे मला काही कळणार नाही. मग हा भ्रम निर्माण करणाऱ्या कामना, कल्पना, हे विषय सुख याचा तू नाश कर, हे मी तुला मागतोय असं समर्थ रामाला म्हणतायत. पुढे म्हणतायत ते समर्था पुढे काय मागो कळेना, दुराशा मनी बैसली ही ढळेना, पुढे संशयो नीरसी सर्व चिंता, रघुनायका मागणे हेची आता.
समर्थ म्हणतात, सांगतोय रामा तुला मी, मला हे नको, मला ते नको, मला कल्पना येऊ देऊ नकोस, मला द्रव्यदारा नको, मला काय. आता शेवटी असं झालं की मला तुझ्यापुढे काय मागावं हेच मला कळत नाही आहे. कारण मनामध्ये दुष्ट वासना अशी, म्हणजे आता ते ऐकून म्हणजे शेवटी मी तिथेच आहे ना, जरी तुझं ध्यान करत असं आहे मी प्रपंचात, त्याच्यामुळे माझ्या मनात दुष्ट वासना ठाण मंडून बसलेल्या आहेत. हे म्हणजे मला कळतच नाही आहे, ही निघत नाही आहे माझ्या मनातून किंवा माझ्या प्रपंचातून जी वासना आहे प्रपंच करायची मनामधली किंवा भक्तीमध्ये आड येणारी अशी एखादी विषय वासना ही माझ्या मनात ठाण मांडून बसलेली, ती बाहेरच निघत नाही आहे. आणि ह्या डळमळीत अवस्थेमध्ये माझं मन असं डळमळीत झालं आहे. म्हणजे कधी कधी होतं बघा चित्त, काय हे करू का ते करू का नको, जाऊ का नको, असं म्हणजे आपली बऱ्याचदा अशी द्विधा अवस्था होती. समर्थांची आत्ता तशी अवस्था त्या ह्याच्यात आहेत समर्थ, की काय करू मी काय नको, म्हणजे त्यांना म्हणजे सुचतच नाही आहे. ते म्हणतात की मला काही सुचत नाही आहे काय करू काय नको, कारण माझ्या मनामध्ये ही अवस्था दुष्ट वासना ठाण मांडून बसली आहे. त्यामुळं रघुनायका परत तुलाच साकडे, ह्या चिंता सगळ्या तूच नाहीशा कर आणि मला फक्त ह्याच्यातनं मोकळं कर, इतकंच माझं मागणं आहे. ब्रिदा कारणे दीन हाती धरावे, म्हणे दास भक्ता सिरे उद्धरावे, सुटो ब्रीद आम्हासी सांडून जाता, रघुनायका मागणे हेची आता. शेवटी समर्थ रामरायाला म्हणतात, तुझं ब्रीद आहे, तुझी प्रतिज्ञा आहे, त्याच्यासाठी तरी तू मला म्हणजे मला आधार दे, मला हात लाव, म्हणजे मला उचल, मला आधार दे, तुझा आधार पाहिजे. कारण तुझं असं सगळ्या त्रैलोक्यामध्ये तुझी कीर्ती आहे की तू दिनांच्या रक्षणासाठी धावतोस, भक्तांच्या रक्षणासाठी तू धावतोस, भक्तांचं तू रक्षण करतोस संकटाच्या वेळी. आणि खरोखरच कितीतरी भक्तांच्या संकटाला परमेश्वर अनेक रूपांमध्ये धावून गेला आहे. कधी विष्णूचं, विठ्ठलाचं रूप, कधी रामाचं रूप, म्हणजे परमेश्वर वेगवेगळ्या अवतारांमध्ये भक्तरक्षणासाठी कायम धावलेला आहे, कायम तत्पर आहे. म्हणून समर्थही म्हणतात की तुझं ते ब्रीद आहे ना, की भक्तांच्या अडचणीसाठी तू धावून जातोस. हे मग दिनांच्या, मग मी पण दिनच आहे माझ्या, म्हणजे तुझं ते ब्रीद राखण्यासाठी, तुझी ती प्रतिज्ञेला काही धक्का लागू नये म्हणून तरी तू माझा हात धर, म्हणून तरी तू माझं रक्षण कर. मला काय बाबा, म्हणजे आता तुझं ब्रीद आम्हाला जर तू इथं सोडून गेलास तर ते तुझं ब्रीद हे होईल, तुझ्या ब्रीदाला धक्का लागेल, म्हणून तरी आता माझा उद्धार कर. तुझी प्रतिज्ञा खोटी ठरवू नकोस, तुझी प्रतिज्ञा खरी करण्यासाठी तरी हे रामराया तुझ्या या दीन दुबळ्या शरणागत भक्ताचा तू उद्धार कर, एवढंच मी मागणं मागते. म्हणजे या अष्टकातून अतिशय प्रेमळपणे आणि संसारी आपल्या ज्या आपलं मागणं हेच असतं ना, प्रापंचिक माणसांचं मागणं हेच असतं संसाराचं, की हे पाहिजे ते पाहिजे. म्हणजे आपल्या सर्वसामान्य साध्या सोप्या भाषेतून समर्थांनी हे मागणं मागितलेलं आहे रामरायाकडे, म्हणून ते मला खूप आवडतं. किंवा साधं सोपं सुटसुटीत आणि शब्दरचना ही अतिशय सुरेख आहे, जी की सर्वसामान्याच्या मनापर्यंत पोचते आणि आपोआपच करुणामय हृदय तयार होतं आणि आपल्यालाही वाटतं नाही हे अगदी बरोबर आहे. रामरायाकडे आपण सुद्धा अशी विनंती केली पाहिजे आणि आपलीसुद्धा ह्या भवसागरातून सुटका करून घेतली पाहिजे. ह्या मोहमायाच्या पाशातून आपल्याला सुटायचं असेल तर सुद्धा आपण असं करू शकतो, आपण असं मागू शकतो. कारण जे भक्त परमेश्वराच्या पायाशी पोचलेले आहेत, ज्या भक्तांचा उद्धार झाला आहे, आपण सिरियलमधून बघतो त्यांनी किती कठोर तप केले. मग आपल्याला काय वाटतं, बापरे एवढं कठोर तप करून भक्ती करायची, आपल्याला होईल का हे? म्हणजे आपल्या मनात शंका येतात लगेच, आपल्याच्याने हे होईल का? म्हणून समर्थाने हे कदाचित अष्टक निर्माण केलं असावं, लिहिलं असावं की नाही, सोप्या याच्यात प्रपंचातून सुद्धा तुम्हाला भक्तिमार्ग साधता येतो. आणि आपल्याला लोक हेच करायचं आहे, प्रपंच करता करताच हा भक्तिमार्ग साधायचा आहे आणि अंतिमध्ये यापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. समर्थ सगळा भार श्रीरामावर देत आहेत. आता कसं बघा, या अष्टकामध्ये जे साधक स्वतःला श्रीरामाचा दास म्हणून घेतात पण दासाप्रमाणे वागत नाहीत, अशांचं वर्णन या अष्टकामध्ये आहे. आता नवविध भक्ती जर आपण बघितली असेल, 9 प्रकारची भक्ती, त्याच्यामध्ये दास्य भक्ती येते. सर्वश्रेष्ठ भक्ती अशी म्हणली जाते, गणली जाते, की त्याच्यामध्ये या दास्य भक्तीमध्ये भक्त स्वतःला परमेश्वराचा दास म्हणून घेतो, म्हणजे त्याच्यातच तो धन्यता मानतो. तुकाराम महाराज म्हणतात बघा, तरीच जन्म यावे दास विठ्ठलाचे व्हावे. म्हणजे जन्म आलो तर आपण आपल्या
सद्गुरूचं, आपल्या देवाचा दास व्हावा. दास होणे म्हणजे काय? ज्ञानेश्वर माऊली पण काय म्हणते? निवृत्ती दास, म्हणजे मी गुरुचा दास आहे. तर कबीर काय म्हणतात? मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा तू साहिब मेरा. म्हणजे सगळे संत आत्तापर्यंत होऊन गेलेले किंवा सद्भक्त देवाचा, सद्गुरूचा दास होण्यामध्येच धन्यता मानतात. समर्थ रामदासांचं पण आहे की रामदास म्हणजे स्वतःला दास म्हणवण्याचं समर्थसुद्धा धन्यता मानतात. दासबोधामध्ये दास्यभक्तीचं वर्णन करताना समर्थांनी असं म्हटलं आहे की देवाची सेवा करण्यासाठी नेहमी, समर्थ म्हणतात की देवाची सेवा करण्यासाठी नेहमी मंदिरात जाऊन मूर्तीजवळच उभारलं पाहिजे असं नाही. मूर्तीलाच त्याचा अभिषेक केला किंवा मूर्तीला वस्त्र घातले म्हणजे आपण भक्त नाही, तर सतत मंदिराच्या दाराशी राहावं. आपण मंदिराच्या दारामध्ये राहूनच भक्ती केली पाहिजे. नेहमी असं करावं आपण. देवाचं वैभव वाढवावं, मंदिरं स्वच्छ करावीत, मंदिरामध्ये झाडं लावावीत. म्हणजे तुम्ही हे करून सुद्धा भक्ती करू शकता. ही दास्यभक्ती होऊ शकते. देवाचे उत्सव करावेत, म्हणजे देवाचं जे जे पडेल ते काम करावं शांतपणे, ती दास्यभक्ती ठरते. म्हणजे मंदिरात देवाची पूजा करणारा, आरती करणारा भक्त, त्याला जेवढी परमेश्वराची प्राप्त होते कृपा, तेवढीच ते मंदिर झाडणाऱ्या, मंदिराची सेवा करणाऱ्याला सुद्धा प्राप्त होते. अशी ही दास्यभक्ती. कारण काय? ह्या देवाच्या दाराशी असावा असं का म्हणते? कारण ही जागा अहंकार विसर्जनाची आहे. देवाच्या दारात आपण वाकून सगळं काम करतो, देवाशी लीन होतो, आपला अहंकार तिथे विसर्जित होतो. म्हणून समर्थ म्हणतात दास्यभक्तीमध्ये की आपण नेहमी देवाच्या दाराशी असावं. पण काय होतं, बऱ्याच वेळा उलटंही होतं बघा, की हे करता करता अहंकार कमी होण्याच्या ऐवजी वाढतो आणि मग त्याच्यामुळं काय होतं, ही केलेली सेवा सगळी पाण्यामध्ये जाते. अशा दास्यभक्ती करणाऱ्या अहंकारी साधकाचं वर्णन ह्या करुणाष्टकामध्ये आहे. पण आपण बघूया. नसे भक्तीना ज्ञान ना ध्यान काही, नसे प्रेम हे राम विश्राम नाही. असा दीन अज्ञान मी दास तुझा, समर्थाजनी भार घेतला भार माझा. हा भक्त काय म्हणतोय बघा, हे रामा, माझ्याकडे भक्ती नाही, ज्ञान नाही, मी मनाची एकाग्रता नाही. म्हणजे ध्यान जर करायचं असेल तर मन एकाग्र लागतं, तेही माझ्याकडे नाही आहे. म्हणजे मग मी अंतिम स्थितीपर्यंत, म्हणजे मी जर माझ्याकडे काहीच नसेल तर मी भक्ती कुठल्या ह्याने करणार आहे? मग मी अंतिम मोक्षापर्यंत मी कसा जाणार आहे? नाही. मग अशा हीन दीन अज्ञानी असलेल्या माझी जबाबदारी जरी तू घेतली असलीस तरी पण मी तुझा दास आहे, मी तुझाच दास आहे. मी कसाही असलो, माझ्याजवळ काहीही नसलं तरी मला तुझा दास म्हणून घेण्यात मात्र धन्यता आहे. रघुनायका जन्मजन्मांतरीचा, अहंभाव छेदोनी टाकी दिनाचा. जनी बोलती दास या राघवाचा, परी अंतरी लेश नाही तयाचा. बऱ्याच वेळा आपण बघतो की लोकांमध्ये एक आपली वेगळी कीर्ती असते. पण म्हणजे काय, नाव सोनू, म्हणजे म्हण आहे की नाव सोनूबाई हाती कथलाचा बाळा, किंवा गंगा नावाची बाई सतत तहानलेली असते. असंच भक्ताच्याही बाबतीत होतं की मी सगळ्यामध्ये मला दास म्हणतात. हा रघुनाथ दास आहे, हा रामदास आहे, रामदास नव्हे, असं मला हा राघवाचा दास आहे असं म्हणतात. पण अनेक जन्मामध्ये माझ्या म्हणजे मागच्या मीपणाचा मला खूप अहंकार झालेला आहे आणि तोच माझ्या ठाईत, माझ्या ह्याच्यात कुटके भरलेला आहे अहंकार. त्याच्यामुळं तुझ्यातील एक चांगला इतकासुद्धा अंश माझ्यामध्ये आला नाही आहे. मी जर तुझा दास म्हणून घेतो आहे ना, मग तुझं मला काहीतरी मिळालं पाहिजे की नाही. एक अल्प प्रमाणात तरी तुझं कुठली तरी एखादं आचरणात माझ्या यायला पाहिजे की ते नाहीच आहे. उलट माझ्यामध्ये अहंकार भरलेला आहे. हा माझ्या गरिबाचा अहंकार तू दूर कर. पण तू अहंकार असला तरी मी तुझा दास आहे, मग तो अहंकार तुला दूर करायचा आहे. म्हणजे मी तुझा दास आहे, हे सगळं तुला करायचं आहे. दिनाचे उणे दिसला लाज कोणा, दिनाचे उणे दिसता लाज कोणा. जगी दास दिसे तुझा दैन्यवाना. श्री स्वामी तू रामपूर्ण प्रतापी, तुझा दास पाही सदा शीघ्र कोपी. हा
माझ्यामध्ये अहंकार आहे जन्मजन्मांतरीचा आलेला, मी त्या अहंकाराने अगदी ग्रस्त आहे, म्हणजे तुझा दास असलो तरी अतिशय दैन्यवान आहे. दैन्यवाना का झालो आहे? तर त्या अहंकारामुळे अगदी केविलवाणा झालो आहे, माझ्यातील कमीपणाची, दैन्यवानेपणाची, म्हणजे मला दोषाची लाज कुणाला असणार आहे? आता मला माहिती माझ्यामध्ये दोष आहे, पण मी तुझा दास म्हणत आहे ना, मग ह्या दोषाची लाज तुला वाटली पाहिजे. तुला म्हणजे हे अष्टक सगळं असंच आहे की मला तूच सांभाळून घे. म्हणजे माझ्या ठिकाणी असलेले सगळे दोष ह्याची लाज तुलाच आहे, कारण माझ्या कल्याणासाठी तत्पर असणारा तू माझा स्वामी आहेस, पूर्ण प्रतापी आहेस. माझं कल्याण करणारा असलास म्हणजे मी अवगुणी आहे, यात किंचित रागावणारा आहे, तरी पण तुझा दास आहे. म्हणून मला सांभाळण्याचं काम हे तुलाच करावं लागणार आहे. तूच मला सांभाळणारा आहेस. रघुनायका दीन हाती धरावे, अहं भाव छेदो निया उद्धरावे, अगुणी तया लागी गुणी करावे, समर्थे भवसागरी उतरावे. बघा, म्हणजे आता काय म्हणतात समर्थ, अरे रघुनायका, असा हा मी गुणरहित दास आहे, अहंकारग्रस्त दास आहे, मग त्याला गुणसंपन्न करायचं काम तुझंच आहे. तर त्याच्यासाठी म्हणजे तू माझ्यासाठी ये. बघा, भक्त पुंडलिकाने विठ्ठलासाठी वीट फेकली, म्हणजे भक्तासाठी देव धावत येतो. हे देवाचं ब्रीद आहे की आपल्या आवडत्या भक्तासाठी तो कुठेही धावत जातो. तसा समर्थ म्हणतायत की मी अहंकारग्रस्त आहे, मी गुणविरहित आहे, माझ्याकडे काही नसलं तरी तुला ते मला गुणसंपन्न करायचं आहे ना, मग तूच ये, त्या भवसागरात उतर आणि मला हात धरून याच्यातनं बाहेर काढ. म्हणजे त्या समर्थांना असं वाटतं की ते गटांगळ्या खात आहेत या मायामोहाच्या भवसागरामध्ये. आहेत सामान्य लोक, आपण गटांगळ्याच खातोय ना, मग आपल्याला त्याच्यातनं जायचं आहे बाहेर मला, तर मग देवराया तूच ये आणि तू ह्या दिनाला हात धरून बाहेर काढ आणि त्याचा अहंकार नष्ट करून त्याचा उद्धार कर, असं समर्थ रामरायाला सांगतायत. आणि परत म्हणतायत काय, किती भार घालू रघुनायकाला, मज कारणे क्षीण होतील त्याला, दीनानाथ हा संकटी घाव घाली, दीनानाथ हा संकटी धाव घाली, तयाचेनी सर्व काया निवाली. समर्थांना परत वाटतंय मी किती सांगतोय, माझ्या रामरायाला किती ओझं टाकतोय त्याच्यावर, सतत काही ना काही म्हणतो, मी असा आहे मला बाहेर काढ, मी तसा आहे मला बाहेर काढ. म्हणजे माझ्या रामरायावर मी किती ओझं घालतोय की त्या ओझ्यामुळं, कारण त्याचं ब्रीद आहे, तो भक्ताच्या सुटकेसाठी धाव घेतो. गजेंद्रासाठी बघा, पाण्यामध्ये त्याला मगरीने धरलं होतं तेव्हा गजेंद्रासाठी कुठं धावलाच ना कृष्ण मुरारी. तसं समर्थ म्हणतायत की हा मी किती भार घालू या रघुनायकाला, कारण तो म्हणजे त्याचं ब्रीद आहे की तो संकटकाळी भक्तांच्या रक्षणासाठी धावतो. कारण मी हा प्रपंचात इतका अडकलेलो आहे, मोहजालात सापडलेलो आहे, तर माझी सुटका करण्यासाठी त्याला किती त्रास होतो आहे, त्याला किती क्षीण होतो आहे. म्हणजे तो संकटी माझ्यासाठी धाव घेतो आहे, त्याला खूप त्रास होतो आहे, पण त्याच्या येण्यामुळे म्हणजे ह्या सगळ्या त्रासाने तो खूप माझा राम, माझा रघुनायक खूप शिणून जाणार आहे, खूप थकणार आहे, पण त्याच्या येणारे मात्र मला शांतता मिळणार आहे. म्हणजे तुला काय होऊ दे, मी तुझा दास आहे ना, मग मला शांत व्हायचं ना, मग तू ये, तू त्रास सहन कर रामा. म्हणजे हा आग्रही त्यांचा आग्रहीपणा आहे की मी तुझा दास आहे, तर तू मला सांभाळलंच पाहिजेस. देवाला कधी कधी असे भक्त खूप आवडतात बरं का. आपल्यालाही बघा, एखाद्या अधिकाराने जर आपल्याला कोणी मागत असेल, अधिकार दाखवत असेल, तर आपल्याला म्हणजे एक मनाला शांतता वाटते की म्हणजे मागणं हे असतं, पण ते एक वेगळ्या अधिकाराने, तर ते मागणं पूर्ण करताना आपल्यालाही अतिशय आनंद होतो. मज कोवसा राम कैवल्य दाता, तयाचे निहे फिटली सर्व चिंता, समर्था तया काय उत्तीर्ण भावे, सदा सर्वदा नाम वाचे वदावे. समर्थ परत म्हणतात, ह्या रामाला मी खूप त्रास दिला आहे, माझा राम माझ्यासाठी किती करतोय, तरीसुद्धा हा माझा राम आधार आहे माझा, त्याच्यामुळेच माझ्या चित्तातून
सगळ्या चिंतातून काळजीतून मी म्हणजे मला माहिती आहे की मी जरी खूप त्रासलेलो असलो, मला खूप त्रास होतो आहे, मला या प्रपंचातले संकट खूप माझ्याभोवती गिरट्या घालत आहेत, पण मला माहिती आहे माझा राम माझा आधार आहे, तो मला या संकटातनं तारून नेणार आहे. हे रामा मी काय उतरायू, म्हणजे तुझ्यामुळे मी या सगळ्या संकटातून या चिंतेतून मुक्त होतो आहे. रामा मी तुझं काय उतरायू हो. फक्त मग असं कर, उतराई होण्यासाठी तूच एक कर की माझ्या वाचेला सदा तुझं नाव येऊ दे. म्हणजे परत समर्थ अजून रामालाच सांगतायत, म्हणतायत माझ्या रामाला खूप त्रास होतो आहे, पण तरीही रामाला सांगतायत की अरे रामा मग तुझं नाव माझ्या ओठावर नेहमी यायला पाहिजे ना, मग तूच काहीतरी कर. म्हणजे तुझं नाव माझ्या ओठावर आलं पाहिजे. म्हणजे काही ठिकाणी आर्तता आहे तर काही ठिकाणी अधिकारीपणा आहे, काही ठिकाणी हट्टीपणा आहे. म्हणजे अधिकार गाजवतो भक्त देवावर, असं हे अष्टक आहे. समर्थ एवढं सगळं करतात, एवढं सगळं त्यांनी एवढ्या अष्टकांमधून विनवणी केलेली आहे. आर्त त्यांनी रामाला विनवलेलं आहे, रामाची आळवणी केलेली आहे. आणि समर्थ परत शेवटी म्हणतात ह्या रामाचे माझ्यावर किती उपकार आहेत. नरदेहाला आल्यापासून मी म्हणजे माझ्या प्रपंचामध्ये किंवा मी जे काम करतो त्याच्यामध्ये मी रामाला खूप त्रास दिलेला आहे, सतत रामाचं त्याला बोलवलेलं आहे, तरी पण माझ्यावर माझ्या रामाचे खूप उपकार आहेत. ते काय म्हणतात बघा, हिनाहून मी हीन जैसे भिकारी, दिनाहून मी दीन नाना भिकारी, पतितासी रे आणि हाती धरावे, समर्था तुझे काय उत्तीर्ण व्हावे. आता समर्थांना लक्षात आलं आहे, समर्थ रामरायाला समर्थ म्हणत आहेत, रामरायाला समर्थ म्हणूनच हाक मारत आहेत समर्थ. ते म्हणत आहेत की मी इतका सामान्य माणूस आहे, इतका अगदी खालच्या पातळीवरचा हीन आहे, दिन तर त्याहून आहे जणू भिकारीच. रामराया मी अत्यंत दुबळा आहे, गरीब आहे, अनेक विचारांनी ग्रासलेला आहे. माझ्यासारख्या पतिताला म्हणजे इतकं असताना, माझ्याजवळ काहीही नसताना माझ्याकडे काय बघितले, मी फक्त आर्ततेने तुला विनवलं आणि तू मला जवळ केलंयस, मला आसरा दिलास आणि मला दिलासा दिलास, ह्या भवसागरातून तरण्यासाठी मला आधार दिलास. कसं तुझं उतराई हो रे. जनी भक्ती नाही मनी भाव नाही, मला युक्ती ना बुद्धी काहीच नाही, कृपाळूपणे राज्यरंकासी द्यावे, समर्था तुझे काय उत्तीर्ण व्हावे. समर्थ म्हणतात हे रामराया माझ्याजवळ काय आहे रे, ना पैसा ना का अडका, साधं भक्ती पण मी इतर लोकांसाठी इतर लोकांसारखी मला भक्तीसुद्धा करता येत नाही. माझ्या मनात म्हणजे माझ्या मनात श्रद्धा आहे, पण मी कुठेतरी कमी पडतोय. मला जाणवतं आहे ते रामा की मी तुला कुठेतरी कमी पडतोय. माझ्याकडे ना व्यवहार चातुर्य आहे, ना युक्त्या प्रयुक्त, माझ्याकडे काहीच नाही आहे. तरीही माझ्यासारख्या गरिबाला तू राज्य दिलंस. राज्य म्हणजे अध्यात्माचं, आध्यात्मिक संपत्ती देऊन मला किती श्रीमंत केलंयस. म्हणजे आता ह्या इथपर्यंत पोचलो आहेत आपण. समर्थ म्हणत आहेत की आता मला ह्या अशाश्वत प्रपंचाची किंमत नाही उरलेली, मला पाहिजे ते शाश्वत ब्रह्माचं, परमेश्वराजवळ जाण्याचं राज्य, ती संपत्ती हवी. आणि मी इतका हीनदीन असून, मी आयुष्यभर काहीच कमवलं नसून हा राम मला तारतोय. रामाचाच मला आधार आहे, त्यांनी मला आधार दिला आहे आणि मला केवढी संपत्ती, भक्तीची संपत्ती देऊन, अध्यात्माची देऊन मला श्रीमंत केलं आहे. रामराया मी कसा उतरायू हो रे, तुम्हाला किती दिलेस. असं समर्थ म्हणत आहेत. बहुसाल अन्याय कोट्यान कोटी, रघुनायके धावते सर्व पोटी, किती काय गुणासी म्या आठवावे, समर्था तुझे काय उत्तीर्ण व्हावे. समर्थ रामरायाला म्हणतात हे रघुनायका माझ्याकडून अनेक जन्म, अनेक वर्ष, अनंत कोटी अपराध घडलेत. मी सतत तुला प्रत्येक वेळेस तुला बोलवत गेलो, मला काही त्रास झाला की मी तुला हाक मारत गेलो, मी तुला किती त्रास दिलाय आणि सगळे अपराध तू माझ्या पोटात घातलेस, मला क्षमा केलीस. मी तुझे गुणगान कसं गाऊ. तुझे सगळे गुण आठवले की मन सद्गदित होतं, कंठ दाटून येतो. कारण
मी खूप चुकलो आहे. मी सतत माझ्या त्रासामध्ये म्हणजे माझ्या संकटामध्ये तुला बोलून तुला खूप त्रास दिला आहे. पण तू मात्र मला सतत जवळ केलं आहेस आणि हे सगळं सांगताना तुझे ते गुण आठवतात मला. तू माझ्यासाठी काय काय केलं आहेस आठवते आणि मला खूप गदगदून येते. मला माझं सद्गदित होते. मला बोलता येत नाही. तुझं कसा उतरा येऊ? मी हे तुझे उपकार कुठे फेडू? समर्थे दिले सौख्य नाना परीचे, सदा सर्वदा जानसी अंतरीचे. लळे पाळिले तू कृपाळे स्वभावे, समर्था तुझे काय उत्तीर्ण व्हावे. हे रामा, मला तू सर्व प्रकारचं सुख दिलंस. कायम माझ्या अंतःकरणातील भावभावना इच्छा तू ओळखतोस. तुझ्या कृपाळू स्वभावामुळे तू माझं अगदी प्रेमाने पालन पोषण करतोस आणि माझ्या सगळ्या इच्छा तू पूर्ण करतोस. मी संकटकाळी तुला त्रास दिला, तुला बोलवलं, सतत म्हणजे सतत गाऱ्हाणं करत राहिलो. माझ्या स्वतःच्या शरीराच्या मनाच्या अवस्था तुला मी सांगितल्या. म्हणजे मी सतत फक्त गाऱ्हाणच करत राहिलो आणि तू मात्र शांतपणे ऐकून घेतलंस, तरी मला जवळ केलंस. प्रेमाने माझं पालन पोषण केलंस आणि मला आधार दिलास. मी तुझा कसा उतराई हो रामा? मी कसा उत्तीर्ण हो? दीनानाथ हे ब्रीद त्वास, दीनानाथ हे ब्रीद त्वासाच केले. म्हणे दास भक्ता सिरे उद्धरिले. सुखे सांडणे या देहाचे करावे, समर्था तुझे काय उत्तीर्ण व्हावे. समर्थ रामरायाला म्हणतायत, तुझं दीनानाथ म्हणजे दिनांचा तू नाथ आहेस, हे ब्रीद तू सार्थक केलंस. माझ्यामध्ये मला इतकं हात देऊन, आधार देऊन, मला मदत करून तू तुझं ब्रीद सार्थक केलंस. गरिबांचा कैवारी हे तुझं जे ब्रीद आहे तुला लावलेलं लोकांनी, ते तू सार्थक केलंस. तुला आणि आधार देऊन म्हणजे तुझं वचन खरं केलंस. पण मी तुला एक प्रार्थना करतोस, तू जसं सगळ्या भक्तांचा उद्धार केलास तसा माझाही उद्धार कर. माझ्या जीवनाचा अंतकाळ तू सांभाळ आणि मला माझ्या जीवनाचा अंतकाळ तू सांभाळ म्हणजे सुखे सांडणे या देहाचे करावे. काय सुंदर सांगितले, मागितलंय बघा. खरंच आहे बघा. आयुष्यामध्ये आपण जेव्हा जगतो, जन्म ते मृत्यू हा जो कालखंड आहे आपला, त्याच्यामध्ये आपल्या हातनं काय होतं, अनंत अपराध होतात, अनंत पुण्याचाही साठा होतो. पण अंततोगत्वा म्हणजे ते शेवटचा काळ जर सुखे मरण देगा देवा हे जे मागणं मागतो आपण, मागायचं असतं. म्हणजे मी तरी मागते, देवा अंतकाळी तुझा आठव राहू दे, फक्त अंतकाळी माझ्या तोंडामध्ये तुझं नाव येऊ दे. म्हणून समर्थसुद्धा म्हणतात की सुखे सांडणे या देहाचे करावे. म्हणजे अंतकाळी मला तू हात दे, तू जवळ राहा. आणि ही माझी तुला प्रार्थना आहे कळवळ्याची, की आत्ता जसं मला आयुष्यभर माझ्या या पूर्ण जीवनभर मला तू तारून नेलंस, आधार दिलास, तसा एक अंतकाळी माझा देह सांडताना सुद्धा माझ्या समीप तूच राहा. किती चांगलं मागणं आहे हो हे. याच्यापेक्षा सुख ते काय असणार आहे? शेवटच्या समयी देवाचं नाव तोंडात येणं म्हणजेच देव जवळ असणं ना. काही लोक बघतो आपण, जीव जाईपर्यंत लक्ष त्यांचं प्रपंचातलं जात नाही. मला वाटते ते गजनीचा मोहम्मद एक ते होता की त्याचा अगदी अंतसमय आला होता, तरी त्याच्या सेवकांनी, त्याच्या मुलांनी त्याच्यासमोर फक्त संपत्ती धरली होती. म्हणजे तो इतका संपत्तीचा लोभी होता. पण भागवतामध्ये आपण कथा ऐकतो की शेवटच्या क्षणी राम म्हणल्यावर कसा उद्धरून निघाले. अनेक महात्म्य असे आहेत की जे आयुष्यभर काही करत नाहीत, पण शेवटी रामनाम तोंडात आलं की ते उद्धरून जातात. पण अनेक पुण्यवान लोक आहेत की शेवटच्या क्षणी, उदाहरण सांगतात बघा, ते गाय केरसुनी खात होती, इकडे त्याचा जीव जात होता माणसाचा, तर तुझं के करतो तो मुलगा, म्हणतो केशवाला बोलवू का, काय पाहिजे. मग शेवटी कुणाचं तरी लक्ष जातं. म्हणजे त्या माणसाचं लक्ष गाय केरसुनी खायली म्हणजे आपला जीव जातोय, तरी लक्ष कुठे होतं की ती समोर गोठ्यातली गाय केरसुनी खाते. म्हणजे हे नसायला पाहिजे. म्हणजे याच्यासाठी खरंच आपण देवाला साकडंच घातलं पाहिजे. म्हणून तर समर्थ रामाला म्हणतायत की सुखे सांडणे ह्या देहाचे करावे, की माझ्या देहाचा अंतिम क्षण सुखाचा होऊ दे. अंतिम क्षण सुखाचा होऊ दे म्हणजे काय हो, की शेवटच्या क्षणी माझ्या तोंडामध्ये माझ्या देवाचंच नाव आलं पाहिजे, माझ्या सद्गुरूचंच नाव आलं पाहिजे.
तेव्हा कळत नाही आपल्याला आपण काय करतो, तेव्हा ती अवस्थाही नसते तशी. म्हणून वाटतं बघा आता हे हार्ट अटॅक वगैरे येतात आणि फटकन माणूस जातो ना, ते खितपत पडण्यापेक्षा किती चांगलं आहे. आपल्याला जर आपलं मरण कळलं तर आपण खूप जाऊ दे, मरण कळतच नाही ना, तो फक्त शाश्वत आहे मृत्यू, म्हणून त्याला घाबरायचं नाही आहे, त्याचं स्वागत करायचं आहे आपण. मग ते स्वागत कसं करायचं आहे तर प्रपंचातल्या मोहाने नाही, किंवा मी आता मग ये तू उद्या आम्ही सगळं सावरून बसतो, किंवा असं नाही होणार ना, तो कधीही येणार आहे. म्हणून आता आपण तयारच असलं पाहिजे त्याच्या स्वागताला, आणि त्याच्यासाठी सतत नामस्मरण असलं पाहिजे. म्हणजे तो कधी आला तरी आपल्या तोंडातलं देवाचं नाव कायम त्याला दिसलं पाहिजे किंवा असलं पाहिजे, जेणेकरून सुखे सांडणे होईल ह्या देहाचं. आणि मग समर्थ म्हणतायत की हे माझं जर केलंस तर मी तुझा उतराई काय होऊ रे, माझ्याकडे एवढं लक्ष तू दे. म्हणजे दासाने किती काय मागावं आणि काय मागू नये. आता मृत्यूसुद्धा सुखे, म्हणजे काहीतरी म्हणतात लोक, काय असं कुठे असतं का, तो काय आपल्याला कळतो का. अरे पण इतकं तर आपण कामना करू शकतो ना. आजकाल तर बघा, म्हणजे आपल्याला आजारी पडायला सुद्धा भाग नाही आहे, आपलं करणार कोण आहे. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब होतं तर करायला सगळी माणसं असायची घरामध्ये. आता जर आपण खितपत पडलो तर आपलं करणार कोण, त्याच्या म्हणजे ते खितपत पडायचा प्रसंग काय येऊ द्यावा, त्याच्यासाठी मनापासून आत्तापासून सेवा करा ना परमेश्वराची. मग तो ही वेळ आपल्यावर नाहीच येऊ देणार. भक्तांना तारणं हा त्याचं ब्रीद आहे. मग किमान आतापासून जर आपण त्या मार्गाला लागलो, नामस्मरणाच्या, नामसंकीर्तनाच्या, हरिभजनाच्या, तर आपल्यावर सुद्धा सुखे देही सांडायचं भाग्य येईल आपल्याकडे. समर्थांना जसं ते कळवळ्याने म्हणत आहेत तसं आपणही कळवळ्याने म्हणू की अंततोगत्वात नीट होण्यासाठी, किंवा माझं या देहाची सांगता चांगली होण्यासाठी देवा मला शक्ती दे. मग तुझा उतराई मी कसा होणार आहे हे जर मला दिलंस तर. समर्थांचं हे करुणाष्टक खरंच अतिशय रसाळ आहेत, अंतःकरणाला भिडणारे आहेत, आणि म्हणजे काय म्हणजे इतके करुणापूर्ण आणि अर्थ आहेत की ते म्हणताना कधी कधी न पुढचं बोलवत नाही, कंठ असा गदगदून येतो, आणि मग त्याला कंट्रोल करताना पुढचं बोलायचं राहून जातं म्हणण्यापेक्षा बोलवतच नाही. अक्षरशः ते सांगताना समोर असं ते प्रसंग उभे राहतात, किंवा ते दिसतं आपल्याला की अरे असं असेल, ते रामरायासमोर कसं वाकून, कसं नम्रपणे बसले असतील, कसं मागत असतील करुणा, दोन्ही हात असे उंचावून कसं रामरायाशी बोलत असतील. इतकं ते त्या करुणाष्टकामध्ये आपण खरंच एकरूप होऊन जातो. नानासाहेब देव म्हणतात, समर्थ हृदय नानासाहेब देव, की 100च्या वर अशी करुणाष्टकं आहेत. पण नित्य उपासनेला जेवढी म्हणजे नित्य उपासनेमध्ये जे येतात तीच मी निवडली आहेत. कारण त्याच्यातली माधुर्य, त्याच्यातली करुणा इतकी भावली आहे की दुसऱ्या अष्टकापर्यंत अजून जाण्याची वेळच आली नाही. याच्यातच सतत रममाण राहावंसं वाटते. ती आर्तता इतकी हृदयाला भिडते. रोज जरी उपासनेच्या वेळेस रोज तेवढीच आर्तता असते. म्हणजे आता आज झालं आता उद्या नाही, उद्या आपण शांत मनाने म्हणू असं होत नाही. करुणाष्टक चालू केलं की ती आर्तता परत येते. परत त्या करुणामयी स्वराने जर म्हणायला सुरुवात केली तर अक्षरशः डोळ्यातनं अश्रूच्या धारा उघळतात. समर्थांनी पसायदानसुद्धा इतकं सुंदर मागितलं आहे बघा. करुणाष्टकाचे शेवट आपण पसायदानाने करतोय. समर्थांची इच्छा आणि पसायदान. समर्थांनी केलेली प्रार्थना, कल्याणकरी रामराया, आणि दुसरी श्रीरामांची इच्छा, श्री समर्थांची इच्छा, अशा 2 समर्थांनी रामाजवळ एक आणि देवाजवळ एक असं मागितलेलं पसायदान आहे. पसायदान म्हणजे प्रसाद. तर पसायदान म्हणजे प्रसाद ही संकल्पना असली तरी एक देवाजवळ आणि एक रामाजवळ मागितलं. देवाजवळ आणि रामाजवळ मागणं हे एकसारखं वाटण्याची शक्यता आहे सगळ्यांना. म्हणून ह्या दोन्हीमधला फरक कळण्यासाठी समर्थांनी देवाविषयीची संकल्पना आधी स्पष्ट केली आहे. आपल्यालाही ती कळली पाहिजे. समर्थ म्हणतात, आता बघा आपल्या भारतीय तत्त्वज्ञानामध्ये सद्वस्तूची चर्चा 3 स्वरूपात केली जाते: आत्मा, ब्रह्म आणि ईश्वर. समर्थांच्या मते सुद्धा ब्रह्म, आत्मा आणि देव किंवा ईश्वर हे तिन्ही एकाच संकल्पनेचे आविष्कार आहेत. म्हणून कल्पनेने निर्माण केलेल्या देवांना ते चंचल देव म्हणतात, म्हणजे अवतार. आणि खरा देव तो अंतर्देव, त्याला निश्चळ देव, अशी समर्थांची संकल्पना आहे. ही त्यांची वेगळी स्वतंत्र अशी परिभाषा आहे. उपासना करताना सुद्धा समर्थांनी काय सांगितले बघा. चंचल देवाची उपासना म्हणजे काय
तर मायेच्या अंगाने म्हणजे सगुण उपासना, सगुण ह्याची उपासना करणं म्हणजे चंचळ. आणि निश्चळ देवाची उपासना म्हणजे काय, तर परब्रह्माच्या अंगाने म्हणजे निर्गुण उपासना. सगुण उपासनेत काय करायचं असतं, तर ईश्वराचा विचार भक्तीच्या अंगाने होतो. म्हणजे आपण आलंबन घेतो कुठलं तरी उपासना करण्यासाठी, राम, कृष्ण, इतर देवदेवता, दुर्गा, काली माता, कोणी ते आलंबन म्हणजे आपल्यासमोर सगुण प्रतिमा असते आणि ते उपास्य आणि भज्य असं म्हणून आपण ती उपासना करतो. आणि निर्गुण उपासनात ईश्वराचा विचार केवळ तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने केला जातो. सृष्टीचा निर्माता तो ईश्वर ब्रह्म, अशा ह्याने निर्गुण उपासना केली. समर्थांचं एक विशेष आहे बरं का, की ते सांगताना असं फक्त हे आणि हे असं न सांगता एकदम काही सांगत नाहीत आपल्याला, ते क्रमाक्रमाने टप्प्याटप्प्याने सांगत असतात. म्हणजे ते आपल्याला अधिक उलगडलं जातं, ते अधिक छान समजलं जातं. आता परत समर्थांनी देवाचे सुद्धा 4 प्रकार केलेले आहेत, प्रतिमा, अवतार, अंतरात्मा आणि परमात्मा. आता प्रतिमा आणि अवतार ह्या देवाचं पूजन म्हणजे पूजा, भक्ती वगैरे, आचरण वगैरे सगुण भक्तीचा विषय आहे. आणि अंतरात्मा आणि परब्रह्म ह्या दोन्हीचा म्हणजे हे दोन म्हणजे निर्गुण, म्हणजे इथे सगुण आणि निर्गुण भक्तीचं समर्थ आपल्याला सांगतात. आता सगुण आणि निर्गुण, अवतार आणि प्रतिमा उपास्य देव या स्वरूपात मोडतात, अंतरात्मा आणि परमात्मा हे तत्व या स्वरूपात मोडतात. म्हणजे समर्थाचा राम सगुणही आहे आणि निर्गुण पण आहे. म्हणजे सगुणाची आधी पूजा केल्याशिवाय आपण निर्गुणात कसं, आधी काहीतरी सगुणाचं आलंबन घ्यावं लागेल आपल्याला. म्हणजे सगुणाचं आलंबन, सगुणाच्या पायऱ्या वापरून आपण शेवटी निर्गुणापर्यंत पोचतो, हो की नाही. म्हणजे समर्थ म्हणतात त्यांचा राम निर्गुणही आहे आणि सगुण आहे. आपल्याला पाहिजे तसं आपण आपल्या सोयीने त्याचं आपण भक्ती करायची, म्हणजे सगुण करायची का निर्गुण, आपापल्या अधिकारानुसार आणि भक्तीनुसार तो त्याचा अभ्यास करायचा आहे. खरं तर सगुण निर्गुण याच्यामध्ये फरक काय आहे, खरं तर निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे, म्हणजे निर्गुण भक्ती जर निर्गुणापर्यंत जर पोचायचं असेल तर सुरुवातीला आधार आपल्याला सगुणाचा घ्यावाच लागतो. पण बघा, सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण आहेत. ज्ञानदेव म्हणतात सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण, ब्रह्म सनातन विठ्ठल हा, सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण. म्हणजे सगुण भक्ती करा, निर्गुण हे दोन्ही भक्ती अतिशय विलक्षण आहे. ब्रह्म एकच आहे, त्याच्यापर्यंत पोचण्यासाठी ह्या दोन वेगवेगळ्या आहेत, पण निर्गुण एकदम आपल्याला नाही जमणार. म्हणून सगुण भक्तीचा आधार घेतच निर्गुणापर्यंत आपल्याला जायचं आहे. अंतरात्मा आणि परमात्मा हा निर्गुण भक्तीचा जरा थोडा अवघड पायऱ्या आहेत. म्हणून समर्थाने सामान्य लोकांसाठी सगुण उपासना सांगितलेली आहे, सगुण रामाची भक्ती सांगितलेली आहे. प्रभू श्रीराम त्यांचं कुलदैवत आहे आणि परंपरेने चालत आलेलं आहे समर्थांचं ते दैवत. मग त्याची उपासना केलेली आहे, त्याच्याजवळ त्यांनी प्रसाद मागितलेला आहे समर्थाने. श्रीरामाची इच्छा या नावाने पसायदन. आता हे पसायदान त्यांचं वैयक्तिक आहे, पण ते कल्याणकरी रामराया हे जे त्यांनी प्रार्थना केली ती विश्वाची प्रार्थना आहे, वैश्विक प्रार्थना आहे. अखिल विश्वाच्या कल्याणासाठी मागितलेलं पसायदान, देवाजवळ मागितलेला प्रसाद, तो सुद्धा थोरल्या देवाजवळ म्हणजे कल्याणकरी आहे. हा थोरला देव म्हणजे समर्थांच्या भाषेत विमल ब्रह्म. प्रतिमा आणि अवतारी देवाच्या पूजेमुळे आपल्या अंतरातील आत्मा प्रकट होतो आणि हा अंतरात्मा जाग करणं हेच सगुण भक्तीचं, सगुण पूजनाचं किंवा प्रतिमा पूजनाचं कार्य आहे. हीच भक्तीची उत्कट अवस्था आणि एकरूपता आहे. या अंतर्देवालाच समर्थ थोरला देव म्हणतात. म्हणजे सगुणाकडून निर्गुणाकडे जाणे, या थोरल्या देवाकडे जाणे म्हणजे आणि समर्थ म्हणतात हा निर्गुण म्हणजे निर्गुण निराकार असा हा थोरला देव सगळ्या विश्वामध्ये भरून राहिलेला आहे. या थोरल्या देवालाच विश्वाच्या कल्याणासाठी आर्तपणे ते साथ घालतात. समर्थाच्या या कल्याणकरी प्रार्थनेत अतिशय कारुण्य आहे. ते खरंच काळजाला भिडतं हो. हे विश्वाचे आर्त बनते आणि केवळ करुणा चिंतन न राहता विश्वचिंतन आणि हे जीवनचिंतन बनते. समर्थ काय म्हणतात बघा. समर्थाने आपल्या कुलदैवताला प्रसाद मागितला आहे पसायदानाच्या रूपात. तो प्रसाद कोणता आहे तर रामदर्शन, ईश्वर साक्षात्कार आणि सच्चित आनंद प्राप्ती. शिवनामनाचा विपरीतपणा उदास वाटे बहुसाल प्राणा,
मग राघवा रे तुझे बाहतो रे, कृपाळुवे सत्वर पाहिलो रे. समर्थ म्हणतात, माझ्या मनाने एक विचित्र स्वप्न पाहिलं आहे, प्रतिकूल स्वप्न पाहिलं आहे. त्यानं जीवाला कित्येक वर्ष उदासीनतेने व्यापून टाकलेलं आहे. ते काय करावं काही कळत नाही. म्हणून हे रामा, मी तुझा धावा करतोय, कृपा करावी म्हणून मी तुझ्याकडे अतिशय उतावीळपणे पाहत आहे. देवे कृपाळा करुणा करावी, भक्ताभिमाने भरणी भरावी. हे राम नवमी तरणी तरावी, दासा समजता वर्णी करावी. समर्थ म्हणतात, हे रामराया, तू दयाळू आहेस, तू माझ्यावर करुणा कर. तुला भक्तांचा अभिमान आहे ना, मग त्याच आपलेपणाने त्याच अभिमानाने तू माझंही पालन पोषण कर. आणि तुझ्या या रामनामाच्या नौकेतून, रामनाम नवमी म्हणजे रामनामाची नौका, याच्यात बसून मी हा भवसागर पार करून जायचं आहे मला. मी एकट्यानेच नव्हे तर तुझ्या सगळ्याच भक्तांनी ह्या नामस्मरण भक्तीच्या योगाने, तुझ्या नामस्मरण भक्तीच्या ह्या रामनामाच्या नौकेत बसून आम्हाला सगळ्यांना हा भवसागर पार करायचा आहे. त्याच्यासाठी रघुनाथ दासा कल्याण व्हावे, अतिसौख्य व्हावे, आनंद व्हावे. उद्वेग नासो वरशत्रु नासो, नाना विलासे मग तो विलासो. हे रामा, तुझ्या दासाचं कल्याण व्हावं, त्याला अतिशय सुख आणि आनंद प्राप्त व्हावा, त्याच्या सर्व वैताग, त्याचं सर्व नष्ट व्हावं, षड्रूपापासून त्याची सुटका व्हावी आणि आपण मग त्याने नाना प्रकारच्या सुखामध्ये रममाण व्हायला पाहिजे. कोडे नको रे, कलह नको रे, कापट्य कर्मी सहसा नको रे. निर्वाण चिंता निरसी अनंता, शरणागता दे बहुधात माता. हे रामा, आता नको, आता संकट नको, भांडण नको, कोडं नको, विहित कर्म करीत असताना त्यात खोटेपणासुद्धा नको. आता मृत्यूचे थोडं भय आहे, शाश्वत मृत्यू आहे म्हणून फक्त तू त्याचं निवारण कर आणि तुला शरण आलेल्याला त्याचा साक्षात्कार दे, त्याचा अनुभव दे. हे रामराया. अजयो न हो रे, जयवंत हो रे, आपदा नको रे, बहुभाग्य हो रे. श्रीमंतकारी जनहितकारी, परउपकारी हरिदास तारी, परउपकारी हरिदास तारी. ज्याला जिंकून घेता येत नाही असा अजिंक्य होऊ नकोस तू, तर तुझ्या भक्ताला जयप्राप्त करून देणार आहो. तुझ्या भेटीत आता संकटे अडथळे काहीसुद्धा नको रे. आणि भक्तांच्या नशिबात तुझ्या भेटीचं भाग्य असू दे. तू सगळ्यांना भेटायला पाहिजेस, कारण तू भक्तांना श्रीमंत करणारा आहेस, तू लोकांचं कल्याण करणारा आहेस, त्यांच्यावर उपकार करणारा आहेस, त्यांचं रक्षण करणार आहेस. म्हणजे हा प्रसाद त्यांनी सगळ्या लोकांसाठी मागितलेला आहे. आणि परत अखिल जगतावर समर्थांनी सगळ्या जगावर, सगळ्या विश्वावर श्रीरामाची कृपा व्हावी म्हणून लोककल्याणासाठी आणि विश्वात्मक विश्वांबराची तळमळीने करुणा भाकली आणि कळवळ्याने प्रार्थना केली आहे. दुःखापासून मुक्ती म्हणजे सुखाची प्राप्ती. ह्या देवरायाकडे कल्याणाची मागणी ते करतायत. पहिल्या 4 कडव्यामध्ये त्यांनी अखिल जनांवर कृपा करा असं समर्थांना मागणी केली आहे, विनवणी केली आहे. आणि शेवटच्या कडव्यात मात्र स्वतःच्या जीवनाविषयी कृतार्थता व्यक्त करतात. ते म्हणतात, आजवर जे माझ्या हातून घडलं आहे, जे झालं आहे किंवा जे मला मिळालं आहे, ती सगळी या प्रभू रामाची कृपा आहे. त्याच्या कृपेनेच आम्ही सुख आणि कल्याण मिळवू शकलो आहोत. ईश्वराने जी कृपा केली, दया दाखवली, त्याची बरोबरी कशानेच होणार नाही. बघा, दासबोधाच्या शेवटी सुद्धा कृपा केली दाशरथीने असं म्हणतात समर्थ. हा भाव इथे पण आहे. सद्गुरूंना प्रसायदान मागणं काय आणि ईश्वराला प्रसायदान मागणं काय, यात काही फरक नाही आहे. ह्या प्रार्थनेमध्ये ईश्वरात्मक ईश्वराची संकल्पना आणि त्यांच्याजवळ मागितलेलं प्रसायदान महत्त्वाचं आहे. म्हणजे त्याच्या मागची भावना महत्त्वाची आहे. कल्याण करी देवराया देवराया, कल्याण करी देवराया. समर्थ म्हणतात, हे रामा, हे देवराया, कल्याण कर. कारण कसं आहे, जनहित
चांगलं होईल, कसं होईल, त्यांचं हित कसं प्राप्त होईल, त्यांना सुख कसं प्राप्त होईल, याच्यासाठी तू कल्याण कर. तळमळ तळमळ होतची आहे, हे जन हाती धरी. म्हणजे त्यांच्या सुखासाठी, लोकांच्या सुखासाठी नुसता जीव तळमळतोय, त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजेच. त्याच्याशिवाय हे काम होणार नाही. अपराधी जन चुकतच गेले, तुझा तूची सावरी. हे लोक दोषी आहेत रे, गुन्हेगार आहेत. यांना लोकांना कळत नाही कसं वागायचं ते. सगळेच लोक भक्तिपंथाला जाणारे नाही आहेत, पण तरीसुद्धा भक्तीचा, अध्यात्माचा मार्ग त्यांचा चुकलेला आहे. पण तू त्यांना वाट दाखव, तूच त्यांना सांभाळून घे, तू त्यांच्यामध्ये सुधारणा कर. कठीण त्यावरी कठीणची झाले, आता न दिसे उरी. अशा प्रकारे लोकांची अत्यंत वाईट अवस्था आहे. म्हणजे समर्थांनी बघितलेलं आहे अक्षरशः आहे सगळं. त्याच्यामुळे ते अगदी कळवळून रामरायाला सांगतात. हे कल्याणकरी बघा, चाफळच्या रामासमोर त्यांनी म्हटलेलं आहे. हे लोक सगळे गुलामगिरीचं जीवन जगत आहेत. त्यांच्याकडे खूप संकट, म्हणजे इतकं संकट की याच्यापेक्षा वेगळं अजून संकट येऊ शकत नाही. इतकं संकट त्यांनी भोगलेलं आहे. शिल्लक राहिलेलं काहीच नाही. पण याच्यातून सोडवणारा तूच एक आहेस समर्था. तू या लोकांना सोडव याच्यापासून. कोठे जावे काय करावे, आरंभिली बोहरी. राज्यकर्त्यांचा छळ, परकीयांची सत्ता, त्यामुळं गुलामगिरी, विफलता, दैवी आपत्ती, दुःख, दारिद्र्य, ह्या सगळ्या गोष्टी अग्निप्रमाणे ह्या देशाला वेढून टाकल्यात. त्याची सुरुवात झाली आहे. म्हणजे त्याच्यामुळं ह्या लोकांना कुठं जायचं, काय करायचं काहीच कळत नाही आहे. म्हणून रामा, तुला शरण आलो, तू ह्या लोकांचं कल्याण कर. आणि शेवटी समर्थ शेवटच्या ह्याच्यात म्हणतायत, दास म्हणे आम्ही केले पावलो, दयेसी नाही सरी. समर्थ म्हणतात, हे रामराया, जन्माला आल्यापासून सतत मी तुला त्रास दिलेला आहे, सतत तुला मी बोललेलो आहे, संकटकाळी तुझी आठवण केलेली आहे. आणि तू माझा भार घे, तू माझ्यावर उपकार कर. लोकांसाठी, माझ्यासाठी अतिशय मी तुला त्रास दिला आहे. पण माझ्यावर जी तू दया दाखवलीस, माझ्या प्रत्येक कार्यामध्ये जो तू मला आधार दिलास, माझ्या संकटकाळी जो तू मला धावून येऊन मला तू बळ दिलंस, त्या तुझ्या दयेला बरोबरीच कोणी करू शकत नाही. अगदी समर्थांनी बघा, ज्या आर्ततेने कारुण्याने रामरायाला विनवलेले तीही करुणाष्टक आहेत. आपण एकदा कल्याणकरी म्हणूया. कल्याणकरी रामराया या समर्थांच्या प्रार्थनेने आपण शेवट करूया. तत्पूर्वी समर्थांची ही झालेली सेवा, वाङ्मयाची, करुणाष्टकांची, समर्थांच्या चरणी अर्पण. जे चुकलं असेल ते माझं स्वतःचं आहे, आणि जे चांगलं तुम्हाला एक श्रवणीय असेल ते मात्र सगळं समर्थांनी माझ्याकडून बोलवून घेतलेलं आहे. आपल्या सगळ्याच्या हृदयातील परमेश्वराला एकदा नमस्कार. या सगळ्या प्रवासात सद्गुरूंची साथ, आईवडिलांचा आशीर्वाद, तुम्हा सगळ्यांची साथ, याच्यामुळे मी भरून पावले आहे. आणि खरंच ह्या कल्याणकरीमुळे मलाही असं भरून येतं आहे. त्याच्यामुळं एक सांगावं असं वाटतं, म्हणून मी बोलते की हे सगळं कोणामुळे शक्य होतं मला करणं. की माझे यजमान, जे माझ्या ह्या प्रवासातले गुरु आहेत, त्यांच्या पाठिंब्यामुळं मी हे बोलू शकते की हे मला शक्य होतं. अध्यात्मातले माझे गुरु, आमचे आदरणीय संचालक विजयजी लाड, त्यांच्या मार्गदर्शनामुळे हा मार्ग सुकर होतो. माझे आईवडील, माझे सद्गुरू यांचे आशीर्वाद पाठीशी आहेत, त्यामुळे हे मी बोलू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आदरणीय प्रवीण शास्त्रीजी केळकर, त्यांनी मला ही संधी दिली. त्यांच्यामुळं मी आज तुमच्यासमोर आले. आणि माझी जावई आणि माझी पुतणी यांचं खूप मोलाचं सहकार्य मला लाभतं आहे. त्यांचा पाठिंबाही असतो. माझ्यापेक्षा लहान आहेत ते, पण त्यांची प्रेरणा असते, काकू कर हे. म्हणून मी त्यांच्याही, खरं लहान असले तरी पण त्यांच्याही ऋणी आहे त्यांची मी. कल्याणकरी रामराया खरोखर सगळ्या करुणाष्टकाचा हा गोड शेवट आहे. अतिशय आर्ततेने कल्याणकरी ही प्रार्थना रामरायासमोर समर्थांनी केलेली आहे. त्यांच्या तर डोळ्यात पाणी होतंच तेव्हा, पण आताही ती प्रार्थना म्हणताना म्हणू शकतो की नाही अशी, म्हणजे माझी तरी परिस्थिती होते की इतकी ती आर्त प्रार्थना, इतकं ते विश्वासाठी मागणं आहे समर्थांचं रामरायाला. आपणही सगळे मिळून रामरायाकडे ते मागणं करूया, विश्वाच्या कल्याणासाठी, विश्वाबरोबर आपल्या सगळ्यांच्या कल्याणासाठी.
कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया. जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी, कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे होतची आहे, हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले चुकतची गेले, तुझा तुची सावरी दयाळा, कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले कठीणची झाले, आता न दिसे उरी दयाळा, कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे काय करावे, आरंभिली बोहरी दयाळा, कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो केले पावलो, दयेसी नाही सरी दयाळा, कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करी राम राया. जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी, कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करी राम राया. जय जय रघुवीर समर्थ. आदरणीय प्रवीणजी शास्त्री केळीकर यांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देते आणि आपल्या सगळ्यांच्या हृदयातील परमेश्वराला परत एकदा वंदन करून मी माझ्या वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. आहो कधी बंद झालो हे दिसायचं कधी बंद झालं?